तर वेलकम टू चॅनेल. आणि ह्यात सांगणार आहे मी थोडक्यात किती माझा अभ्यास झाला आहे किंवा गेल्या महिन्याभराचा आढावा. ठीक आहे, गेल्या महिन्याभराचा आढावा किंवा महिन्याभरात काय काय झालं ते सांगणार आहे थोडक्यात. आणि असंही काय आहे आणि आता करायचं राहिलं आहे काय हे कुठंतरी माझ्या इतिहासात किंवा ह्या परीक्षेआधी मला लक्षात राहू दे. किंवा आज पेपर झाला आहे त्यामुळे त्या पेपरचा बी अनुभव सांगणार आहे की किती प्रश्न सुटलेत किंवा कसं सुटलं किंवा किती फायदा झाला इथं येऊन अभ्यास झालेला का काय झालं काय काय झालं ते थोडक्यात सांगणार आहे. ठीक आहे, थोडक्यात मी आधी थोडक्यात सांगणार आहे. ह्याच्या आधी पण मी म्हणायचो की माझं एन्शियंट मेडिवल केलेलं नाही, एन्शियंट मेडिवल सोडलं आहे. ठीक आहे, तर मी आत्तापर्यंत सोडलेलंच ते, पण ह्या वर्षी आपण सगळं ते कवर केले. ठीक आहे, मेडिवल तर झाले, एन्शियंट पण आता झाले, मी थोडं राहिले. ठीक आहे, मॉडर्न पण म्हणजे बऱ्यापैकी 90% क्वेश्चन सुटतात कसा पण येऊ दे. आता आजच क्वेश्चन आला होता, मी तिथं अटेम्प्ट केला असतो, पण आता इथं आल्यावर चेक केलं ते क्वेश्चन तर ते करेक्ट आल्यात. ठीक आहे, म्हणजे बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळे करेक्ट आल्यात, काय विषय नाही. ते झालं, मॉडर्न झालं, पॉलिटी पण काय विषय नाही. ठीक आहे, पॉलिटीची अजून कॉपी बी आणलं नवीन, एक म्हणजे नवीन पुस्तक आणले ते पण झाले, एकदा झाले, पण त्याच्या अजून 2-3दा वाचून झालं पाहिजे. ठीक आहे, आणि हे जुनं आहे बघा, इथं हे जुनं आहे, इथे काय आणि लायब्ररी काय. ठीक आहे, तर ते झालं, पॉलिटी झालं, राहिले काय एन्शंट तर राहिले. आणि ह्या अभ्यासात जॉग्रॉफीकडं आपण म्हणजे दुर्लक्षित झालं आहे. तर आज मला जॉग्राफीचं क्वेश्चन एवढं असं सुटलं नाहीत किंवा फास्ट असं सुटलं नाहीत, तर त्यासाठी जॉग्राफीचे एक रिव्हिजन व्यवस्थित व्हायला पाहिजे. किंवा परत सगळ्या नोट्सच काढेल मी, का तर आधीच्या ज्या नोट्स आहेत त्या नुसतंच असं वाचायला गेलो तर ते असं ॲक्टिव्ह लर्निंग होत नाही. म्हणजे ॲक्टिव्ह असं नवीन शिकल्यासारखं असं वाटत नाही किंवा नवीन रिव्हिजन केल्यासारखं. नुसतं आधीच केले नोट्स काढल्यात त्या मी रट्टा मारावल्या असं होत्यात. आणि आता क्वेश्चन तसं येत नाहीत. किंवा आता मी जर व्यवस्थित नोट्स बिट्स काढल्या तर अजून स्कोर वाढेल. आणि लर्निंग आहे त्यामुळं ते मज्जाच येते त्या नोट्स बिट्स काढाय. ठीक आहे, तर ते एक नोट्स काढेल, त्याला माझा 1 दिवस लागेल, 1-2 दिवस जातील माझं त्यात जॉग्राफीसाठी, म्हणजे हाफ करून. तर ते झालं. त्यानंतर इकॉनॉमीचं क्वेश्चन मला आधी सुटत नव्हतं बरं का, नुसतं फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन सुटायचं. ॲक्च्युअल कन्सेप्च्युअल किंवा असं ॲप्लिकेशन बेस्ड, म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड पण RBIचंच फक्त ॲप्लिकेशन बेस्ड सुटायचं. ते रिव्हर्स रेपो रेट वाढवला काय होणार, कॅश रिझर्व रेशो वाढवला काय होणार. पण आता त्याच्या बाहेरचं पण जे क्वेश्चन येतात ते पण आपल्याला सुटतात. ठीक आहे, अजून फक्त त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे ॲक्टिव्ह, म्हणजे ॲक्टिव्ह रिव्हिजन महत्त्वाचे आहे. हे झालं. आता राहिला सब्जेक्ट कुठला, एन्शंट जरा अजून व्यवस्थित करायला पाहिजे, का तर एन्शंटचं जरा जास्त क्वेश्चन येतात. आणि त्यात जरा कसं लेक्चर कुणाची नाही आहे. समजा आता मेडिवलवर मी कोणाचं लेक्चर बघतो आहे किंवा इकॉनॉमीवर लेक्चर बघतो आहे, सायन्स अँड टेकवर लेक्चर बघतो आहे. मी कसं आहे, कुठलं पण लेक्चर 2x किंवा 2.5x वर बघतो आहे, म्हणजे ग्रास्पिंग जास्त आहे, त्यामुळं ते लेक्चरनं अशी लई मज्जा येते आणि सिलेबस मला फास्ट कवर होतो आहे. पण आता एन्शंटला कुणाची लेक्चर नाही, त्यामुळे ते थोडं मलाच काहीतरी करायला लागणार आहे. आणि कुणाची जर लेक्चर असली चांगली एन्शंटची, ठीक आहे, यूट्यूबला किंवा कुठेतरी, तर मला सांगा कमेंटमध्ये. ठीक आहे, राहिला पुढचा विषय. आता एन्शंट झालं, म्हणजे बाकीचं आता सब्जेक्ट जॉग्राफीला पण काय लेक्चर आहेत अवेलेबल, काय अडचण नाही, ती पण 2x वर बघून त्या नोट्स मी ओढू शकतो आहे. परत पुढचा विषय पॉलिटी पण काही विषय नाही, इकॉनॉमी पण काही विषय नाही, मेडिवल पण काही विषय नाही, मॉडर्न पण काही विषय नाही, एन्व्हायरमेंट पण काही विषय नाही. एन्व्हायरमेंटची फक्त अजून जरा रिव्हिजन पाहिजे, करंट संघ अपडेट केलं पाहिजे, म्हणजे क्वेश्चन सुटतात पटापट. आता पण सुटतात, पण अजून थोडं अटेम्प्ट करताना थोडं वर खाली होतं, हे का ते काय हे असं हे व्हायला नको. त्यामुळं अजून जरा रिव्हिजन पाहिजे. 30 दिवस राहिल्यात, या 30 दिवसातलं 20 दिवसच आपणाला म्हणजे अभ्यास करायला मिळणार, का तर शेवटचं 10 दिवस थोडं अजून रिव्हिजन, अजून थोडं कंपोजर असं म्हणजे शांततेसाठी असणार आहे. त्यामुळे तर राहिलेल्या 20 दिवसात मला 20 टेस्ट सोडवायच्यात फुल लेंथ. परत PYQ मला सोडवायच्यात. PYQ पण आता ह्याच्या आधी आपण सोडल्यात, पण अजून एकदा सोडवायच्यात. माझी उद्या बुक येतील, 2 बुक येतील. परत मोबाईलला आयफोनला कवर येणार आहे. आयफोनला अजून कवर घेतलेलं नाही. आता 1 महिना झाला, 1-1.5 महिना, पण अजून कवर घेतलेलं नाही, का तर ते कुठलं चांगलं कवर नाही तेच काय कळायचं नाही. आणि ती कसं कवर काय तर 400चं आहे आणि त्याला 40 रुपये डिलिव्हरी जाणार, म्हणून म्हणलो काय तर घ्यायचं असते त्यावेळी त्यातनं ते घेऊया. तर ते उद्या बुक येणार आहे 2, तर त्यातनं ते ऑर्डर केले, तर ती येणार आहे. तिचा पण अनबॉक्सिंगचा एक व्हिडिओ कराल. पण हा विषय आहे आणि एवढा अभ्यास झाला आहे. एन्शियंट मेडिवल आपण म्हणतो करणार आहे ते केले आहे, आणि त्यातले क्वेश्चन पण सुटतात. इकॉनॉमी पण विषय झाला आहे, मॉडर्न पण क्वेश्चन सुटतात. पण अजून रिव्हिजन पाहिजे राव. रिव्हिजन जेवढे असेल तेवढं अजून म्हणजे पेपर त्या दिवशी आपला फ्री होते 16 जूनला, त्याच वेळी कळलं पाहिजे की आपलं काय होते आज. सीसॅटचा पण विषय म्हणजे आपण ह्याच्या आधी म्हणजे थोडं गेल्या म्हणजे डिसेंबरच्या आधी आपण थोडं बँकिंगसाठी अभ्यास करतो. ठीक आहे, पण तिकडं पण काय ते सुटलं म्हणजे बँकिंग काय निघेली नाही. मग त्यामुळं मी त्यावेळी पण अभ्यास केलेला, आता त्या सीसॅटसाठी कामाला येतो आहे. आता माझा सीसॅटचा वेळ वाचतो आहे, आता मला सीसॅट काय करावं लागत नाही. मग तो मी सीसॅटला द्यायचा वेळ तो मी परत इकडे GSला देतो आहे. त्यामुळे ह्यातनं हे सांगायचं आहे की कष्ट कुठं वाया जात नाही, म्हणजे प्रामाणिक कष्ट असलं तर ते आज ना उद्या कुठंतरी कामाला येणारच आहे. त्यामुळे मला पण असं नॉलेज घ्यायचं आहे, अनुभव शेअर करायचा आहे, आणि अजून जे लागते ते मी करेल.
काय तर म्हणजे कुठं वाया जायत नाही आणि थोडं स्वतः पण मोटिवेट राहणं गरजेचं आहे. का तर मोटिवेशनशिवाय आपण अभ्यास करत नाही. का तर रात्री मी एक पिक्चर बघितलेला, ठीक आहे. ते कुठला तर त्याचं नाव मला काय माहीत नाही. म्हणजे नाव एक असते आणि पिक्चर एक वेगळाच असतो ह्यात. तर तसा पिक्चर होता. तिथे डॉक्टरचा एक पिक्चर होता. विजय थल्लापट्टी आहे का, तिथे 2 रोल असतात. एक डॉक्टर असतो आणि एक महाराज असतो. म्हणजे ते डॉक्टर कसं लोकांच्याकडनं पैसे काढतात तेव्हा पिक्चर आहे बघा, तुम्ही बघितलं असेल. तर तो पिक्चर पण बघून भारी वाटलं की आपण पण असंच काहीतरी करायला आहे. म्हणजे असं काहीतरी मोटिवेशन पाहिजे. असं पिक्चर बघा तुम्ही, लव्ह स्टोरी किंवा हे असं पिक्चर म्हणजे आत्ता बघू नका, नंतर बघा. का तर आता तुम्ही ते बघितलं तर आता ते डोक्यात येते. त्यामुळे असं पिक्चर बघा प्रोग्रेसिव्हवालं, म्हणजे ते मोटिवेशन येते कुठलं तरी, असं आहे. आणि 2 तासाचा पिक्चर मी जवळजवळ अर्धा पाऊण तासात बघतोय. कोल्हापूरच्या पोरांना माहीत आहे. फायटिंग किंवा ते म्युझिक असते त्यातलं ते सगळं स्किप मारतोय मी. आणि ज्यातला इमोशनल असा कंटेंट असतो, इमोशनल जिथे सीन असतात, इमोशनल काहीतरी ते लर्निंग हिरोईन देत असतात किंवा बाकीचं, ते फक्त मी असं शांत बघतोय. म्हणजे बाकीचा पूर्ण पिक्चर असा हे असतोय. तरी पण मला पिक्चर सगळं कळतोय. मी लेक्चरच 2 एक सर बघतोय, त्यामुळे पिक्चरचा काय विषय नाही. तर ते झालं म्हणजे पिक्चरचं का सांगतोय का बघा, काय तर त्यातनं मोटिवेशन काहीतरी येते, अजून अभ्यास करा, एनर्जी येते त्यासाठी ती बघा. त्यामुळे मी सांगितलं ते. त्यामुळे तुम्ही पिक्चर बघा, सिरीज बघा. आता तर कुठलं नाही पिक्चर बघायचं होता मी. तर आज म्हणजे रात्री शनिवार होता आणि आज थोडं टेस्टला जायचं होतं, त्यामुळे मला थोडं थांबायचं पण होतं रूमवर. त्यामुळे म्हणलो काय करायचं असं आहे. आणि 2-2 वाजेस्तोवर म्हणजे आता म्हणजे झोपीत नाही, तर त्यामुळे ती ओठ पण फुटली आहेत. त्यामुळे ते पण आता एक रुटीन आणायचं आहे व्यवस्थित, ठीक आहे. का तर पेपर आपला सकाळी 9:30ला आहे आणि सकाळी त्या दिवशी म्हणजे 7ला तर उठायला पाहिजे. दिल्लीतच कुठेतरी आपलं सेंटर असणार, पण 7ला तर बाहेर पडायला पाहिजे. इथनं 7ला सेंटरवर जाऊन 8-8:30पर्यंत सेंटरवर जायला पाहिजे. त्यामुळे आत्तापासून ते शेड्यूलमध्ये पाहिजे. आणि हा आता कवर झाला अभ्यास. टेस्ट थोड्या द्यायच्या, थोडं PYQ द्यायचं आणि कॉन्फिडंट राहायचं आणि एक्झाम क्लिअर करायची. आता एवढाच विषय आहे. आणि असा व्हिडिओ कधीतरी करायचा, त्यातनं म्हणजे सगळं ओके होते. आणि ह्याच्या आधी आयफोनचा पण व्हिडिओ आता ह्याच्यावर करणार आहे. आयफोन तर आहे, म्हणजे आयफोन काही दिलेला नाही. बऱ्याच जणांना भीती होती आयफोन दिला का काय, आणि मला पण होतं, ठीक आहे. म्हणजे आयफोन मी देतो का काय, पण आपण सुट्टी देत नाही. म्हणजे घ्यायला पण हे नाही, म्हणजे विकायला आला तरी पण काही हे नाही. फक्त आयपॅड विकणार नाही का, तर ही किंमत पण कमी येईल. आणि आयपॅड मला कामात आहे, त्याचा सगळा अभ्यासच आहे. आता जो माझा अभ्यास तुम्हाला सांगतोय, फास्ट माझा अभ्यास झाला, जो आयपॅडमुळेच झाला. त्याच्यावर मी 2x 2.5x व्हिडिओ बघतो. हे मोबाईलवर शक्य नाही बघायचं. म्हणजे माझं जे असं मोबाईलमधलं घुसत नाही डोक्यात. मोठी जरा स्क्रीन असली की ती घुसते डोक्यात. आणि लॅपटॉपचं पण डोक्यात घुसत नाही. का तर लॅपटॉप समजा मी डेस्कवर ठेवला, स्टडी डेस्कवर, तर ती सगळी स्पेस घेते, ती लिहायला अवघड होते. पण आयपॅड तेवढंच कोपऱ्यात बसते, लिहायला पण येते, बघायला पण येते व्यवस्थित असं. त्यामुळे आयपॅड चांगला आहे म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि आयपॅडचा फायदा पण झाला, ठीक आहे. पुढचा विषय काय, आयफोनचा व्हिडिओ दुसरा करत, त्यात काय काय झालं, पैशाची जोडणं काय झाली, ठीक आहे. आता ह्यो फक्त अभ्यासाचा व्हिडिओ होतो. माझा किती अभ्यास झाला आहे, राहिला आहे काय, तर राहिला आहे काय म्हणजे अजून एक 3-3 रिव्हिजन तर पाहिजेतात, ठीक आहे. त्यात काय विषय नाही. ॲक्टिव्ह रिव्हिजन पाहिजे, नुसतं असं नको रोड लर्निंग किंवा हे. PYQ एक 2-4 तास सोडूया PYQ. उद्या बुक येते, ती बुक पण दाखवील. आणि काय, आणि एक्सरसाइज आता करायला चालू केले. आज केलेला नाही मी, गडबडीत एक्सरसाइज विसरलो आज, ठीक आहे. आणि दररोज मी एक्सरसाइज केले की अजून थोडासा हार्मोन वगैरे रिलीज होत्यात. घाम वगैरे गेला की अजून असं स्ट्रेस तो कमी होतो आहे. अजून 2-3 तास अभ्यास करा, एनर्जी येत्या. त्यामुळे तुम्ही पण अभ्यास करा, म्हणजे एक्सरसाइज करा. इथे काय रंकाळा नाही आहे जवळ पळायला किंवा चालायला जायला. चहा प्यायला आलो की त्याला रंकाळून फिरून आलो, इथं काय नाही आहे. इथं वर्कआउटच करायला लागणार आहे. जिम पण काय नाही, जिमला पण वेळ जातो आहे, पण रूममध्ये होते तेवढं काय अडचण नाही. आणि तेवढं 10 मिनटं म्हणजे भरपूर होते ती, असं आहे. तर अशी आपली थोडक्यात जर्नी आहे. जे डोक्यात ठेवून आलतो करायला, ते तर म्हणजे सुरुवातीला वाटाल ते आईला पैसे एवढं नुसतं खर्च झाल्यात, पण आउटपुट काय नाही. पण आता हे गेल्या महिन्यात आणि ह्या महिन्यात आउटपुट मी बरंच निघले. आणि त्याच्या आधी पण आउटपुट न निघायचं कारण किंवा कमी आउटपुट निघायचं कारण म्हणजे आपला डोळा होता, त्या आयफोनवर डोळा होता. आणि त्या आयफोनच्या नादातच म्हणजे माझं सगळं चाललेलं, ठीक आहे. आयफोनसाठी आपण ठीक आहे. शेवटी कसं आहे, इन द एंड रेस जिंकल्याशी मतलब आहे. तुम्ही मग सुरुवातीला फास्ट पळा किंवा शेवटी फास्ट पळा, शेवटी नंबरात येणं हे महत्त्वाचं आहे. तर असा विषय आहे. आता आहे आपण नंबरात, पण आता बघूया अजून काय काय पुढं होतं आहे, हे कळलंच येणाऱ्या व्हिडिओत तुम्हाला. आणि आयफोनचा एक व्हिडिओ करतो आता, या आयफोनबद्दल ती काय काय जे सांगतो. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुमच्या पण काय टिप्स असतील, अजून कसं हेल्दी राहायचं, अजून कसं हेल्दी राहायचं, अजून कसं अभ्यास वाढवायचा, अजून कसं काम राहायचं, कंपोज राहायचं, तर ते मला सांगा तुम्ही. की तुमच्या चांगल्या जर सजेशन असतील ते आपण अंमलात आणल्या जातील दिल्लीत, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.